विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण क्लास 8 मधील चॅप्टर 2 हेल्थ अँड डिसीज या चॅप्टरची आपण माहिती पाहत आहोत. आता हेल्थ अँड डिसीज आज हा विषय जो आहे हा आपल्या आरोग्याशी निगडीत आहे. हेल्थ अँड डिसीज म्हणजे आरोग्य आणि रोग. याच्यामध्ये कॅन यू रिकॉल, जरा आठवा, हॅव यू एव्हर टेकन द लीव फ्रॉम द स्कूल ड्यू टू द सिकनेस. म्हणजेच आपण शाळेत असताना दररोज शाळेत येतो, पण एखादा दिवस असा येतो की आपल्याला आपल्या आजारपणामुळे आपण शाळेमध्ये अब्सेंट राहतो, येत नाही. आता आपण आजारी पडतो म्हणजे नेमकं काय होतं? व्हॉट हॅपन द एक्झॅक्टली व्हेन वी बिकेम सिक? Sometimes we feel good without taking any medicines, and sometimes we need to consult in doctor to take the regular medicine in the sickness. कधी कधी आपल्याला एखादी रोग झाला, एखादा डिसीज झाला म्हणजे आपण कधी कधी तो घरी होतो, पण कधी आपल्याला आपल्या डॉक्टरकडे सुद्धा जावे लागते. आता आपण याच्यानंतर हेल्थ म्हणजे काय, आरोग्य म्हणजे काय याची माहिती आपण पाहणार आहोत. हेल्थ कशाला म्हणतात? Health is a safe and complete physical, mental and social well-being and not nearly to the absence of any disease. म्हणजे हेल्थ म्हणजे काय, आरोग्य म्हणजे काय होते? रोगाचा नुसता अनुभव म्हणजे आरोग्य नाही, तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिकरित्या पूर्ण सदृढ असण्याची स्थिती म्हणजे आरोग्य. आता फिजिकल म्हणजे आपण जे दिसतो, आपलं शरीर जे दिसते, याच्यामध्ये आपल्याला कोणते विकार आहे का? मेंटल म्हणजे आपल्या बौद्धिक क्षमतेमध्ये, आपल्या वागण्यामध्ये काही फरक आहे का? आणि सोशल म्हणजे आपण समाजामध्ये वावरत असताना आपले विचार कोणत्या पद्धतीचे आहे, या सगळ्या गोष्टीचा आरोग्यामध्ये, हेल्थमध्ये विचार केला जाते. आणि ज्या व्यक्तीचं शारीरिक क्षमता चांगली आहे, मानसिक आरोग्य चांगलं आहे, सामाजिक संबंधसुद्धा चांगले आहे आणि त्याला कोणत्याही प्रकारचा रोग नाही, कोणत्याही प्रकारचा डिसीज नाही, यालाच आपण हेल्थ म्हणजेच आरोग्य म्हणतो. आता आरोग्याशी कोणती गोष्ट निगडीत आहे? याच्यामध्ये आता त्याला कोणताही डिसीज नसणे म्हणजे कोणताही रोग नसणे. म्हणून आपण आता अब्सेन्स ऑफ एनी डिसीज. म्हणून यानंतरच्या याच्याने आपण रोग म्हणजे काय, व्हॉट इज अ डिसीज कशाला म्हणतात? कंडिशन, याची जे डेफिनेशन दिलेली आहे डिसीजची, जे आपल्याला डेफिनेशन दिलेली आहे, कंडिशन्स ऑफ डिस्पर्शन्स इन फिजिओलॉजिकल अँड सायकोलॉजिकल प्रोसेस ऑफ द बॉडी इज कॉल्ड ॲज डिसीज. ही डिसीज हॅज इट्स ओन स्पेशियल सिम्टम्स. म्हणजेच काय होते? ह्याच्या व्याख्यामध्ये आपल्याला व्हॉट इज द डिसीजमध्ये दिलेलं आहे, शरीरात्मक किंवा मानसिकरित्या, म्हणजेच फिजिओलॉजिकल अँड सायकोलॉजिकल, मानसशास्त्रीरित्या शरीरामध्ये महत्त्वाच्या प्रेझेन्स ऑफ द बॉडी इज कॉल्ड ॲज डिसीज. म्हणजे आपण जेव्हा आपलं जे शरीर आहे याच्यामध्ये जर काही प्रकारचा जर बिघाड झाला, डेली रुटीनमध्ये आपल्याला काही त्याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये काही त्रास व्हायला लागला, तर आपल्याला कोणता तरी रोग झाला, कोणता तरी डिसीज झाला असे आपण म्हणतो. आणि या डिसीजचे काही आपल्याला लक्षणे दिसतात. कधी कधी आपल्याला सर्दी होते, आपल्या नाकामधून पाणी यायला लागते, डोळ्यातून पाणी यायला लागते, डोकं दुखायला लागते, म्हणजे हे आपल्याला सिम्टम्स दिसतात. त्यावेळेस आपण म्हणतो आपल्याला सर्दी झाली. कधी कधी आपलं शरीर आपल्याला असं गरम वाटते, म्हणजे आपण म्हणतो आपल्याला कोणता तरी ताप आला. म्हणजेच हे आपल्याला सिम्टम्स दिसतात, काही लक्षणं आपल्याला दिसत असतात. आता टाईप ऑफ द डिसीज, रोगाचे कोणकोणते प्रकार आहे? You must have a heart to name of the various diseases like the diabetes, common cold, asthma, Down syndrome, heart disease,
हे जे इथं सांगितलेलं आहे डायबिटीज, आपण आपल्या घरामध्ये पुष्कळशा ऐकतो, मला बा शुगर झाली, डायबिटीज झाला, कॉमन कोल्ड आहे, मला सर्दी आहे, अस्थमा आहे, मला दमा आहे, डाऊन सिंड्रोम आहे, मला कसतरी लागते, माझं डोकं दुखून राहिलेलं आहे, कोणी म्हणते माझं हार्ट डिसीज आहे, माझं हृदयरोग आहे. रिझन्स अँड द सिंड्रोम ऑफ द ऑल दिस डिसीज आर डिफरन्स. या सगळ्या रोगाची लक्षणं वेगवेगळी असतात. टू ब्रिंग द कोऑर्डिनेट ऑफ सायंटिफिक स्टडी ऑफ द डिसीज आर क्लासिफाईड इन फॉलोज. आपल्याला याचा शास्त्रीयदृष्ट्या याचा अभ्यास करायचा आहे आणि त्याचं वर्गीकरण करायचं आहे. खाली याच्यामध्ये आपल्याला एक चार्ट दिलेला आहे. टाईप ऑफ द डिसीज, रोगाचे प्रकार. टाईप ऑफ द डिसीज हे रोगाचे प्रकार, हा चार्ट दिलेला आहे. याच्यामध्ये 2 पार्ट दिलेला आहे. हा एक पार्ट दिलेला आहे आणि हा एक पार्ट दिलेला आहे. याच्यामध्ये अकॉर्डिंग टू ड्युरेशन, कालावधीनुसार, आणि दुसरा अकॉर्डिंग टू रिझन, काही कारणानुसार. आता अकॉर्डिंग टू ड्युरेशनमध्ये दिलेलं आहे क्रोनिक डिसीज, दीर्घकाल रोग. उदाहरणार्थ एखाद्या मनुष्याला जर रोग झाला तो त्याला दीर्घकाळ चालत असते, दररोज औषधी घ्यावी लागते. म्हणजे एखाद्याला कॅन्सर झाला तर त्याच्यात, एखाद्याला दमा झाला, हा दीर्घकालीन रोग आहे, म्हणजे लवकर बसत नाही. दुसरा ॲक्यूट डिसीज, तीव्र रोग, अचानक ताप आला, तीव्रतेनं ताप आला, डॉक्टरकडे जातो आपण, मेडिसिन घेतो, ताप दुसरं, म्हणजे ॲक्यूट डिसीज, म्हणजेच याला म्हणतात तीव्र रोग. आणि दुसरा जो दिला आहे अकॉर्डिंग टू रिझन, काही कारणानुसार आलेले डिसीज. अकॉर्डिंग टू रिझन म्हणजे काही कारणानुसार आलेले डिसीज. याच्यामध्ये 2 पार्ट दिलेले आहे. एक पार्ट दिले आहे हेरिडिटी डिसीज आणि दुसरं दिलेलं आहे अक्वायर डिसीज. आता हेरिडिटी डिसीज म्हणजे काय होते हे आपण हेरिडिटी डिसीज म्हणजे अनुवांशिक रोग. म्हणजे आपल्या आधीच्या पिढीमध्ये जर एखादी बिमारी जर आपल्या कुटुंबामध्ये कोण्या व्यक्तीला असेल तर DNA माध्यमातून ती बिमारी आपल्याला होण्याचे चान्स जास्त असतो, त्याला म्हणतात हेरिडिटी डिसीज. त्याच्यानंतर अक्वायर डिसीज, उपार्जित रोग, आपल्यावर आलेले अचानक कोणत्यातरी कारणामुळे आलेले रोग. याच्यामध्ये 2 पार्ट दिलेले आहे. याच्यामध्ये 2 पार्ट आहे, इन्फेक्शन डिसीज आणि नॉन इन्फेक्शन डिसीज. इन्फेक्शन डिसीजमध्ये कॉमन कोल्ड, फ्ल्यू, डेंग्यू. आता इन्फेक्शन डिसीज म्हणजे आपण वावरत असताना आपण वातावरणामध्ये राहताना अनेक प्रकारच्या गोष्टी, अनेक प्रकारचे जीवाणू, विषाणू हवेमध्ये असतात. काही विषाणू जर आपल्या शरीरामध्ये, काही विषाणू, व्हायरस किंवा बॅक्टेरिया आपल्या शरीरामध्ये जर गेले तर आपल्या शरीरामध्ये त्याचा इफेक्ट तयार होते आणि आपण त्या इफेक्टमुळे आपल्या शरीरामध्ये बदल निर्माण होते, त्याला म्हणतात इन्फेक्शन डिसीज. नॉन इन्फेक्शन डिसीज म्हणजे अचानक आपल्या शरीरामध्ये रोग तयार होणे, डिसीज तयार होणे. उदाहरणार्थ डायबिटीज, शुगर, हार्ट डिसीज, हृदयामध्ये दुखणे. अशा प्रकारच्या ह्या चार्टमध्ये टाईप ऑफ द डिसीजमध्ये आपल्याला माहिती दिलेली आहे. 2 प्रकार दिलेले आहे याचेवाले, अकॉर्डिंग टू ड्युरेशन आणि अकॉर्डिंग टू रिझन, म्हणजेच कालावधीनुसार आणि कारणानुसार. ह्या 2 प्रकारच्या टाईप ऑफ द डिसीजमध्ये आपण हा चार्ट पाहिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, समाजामध्ये वावरताना आपल्याला अनेक प्रकारच्या रोगाशी, अनेक प्रकारचे रोग आपल्याला दिसतात, रोगी दिसतात. आता हे रोग कशामुळे होते, आपल्याला सगळ्यांना निरोगी राहायचं आहे, म्हणजे आपल्याला काहीतरी काळजी घ्यायची आहे. समोरच्या आपल्याला एक चित्र दिलेलं आहे. एक माणूस थुंकत आहे. आता आपल्याला माहीत आहे का, याच्या शरीरामध्ये जर एखादा व्हायरस असेल आणि हा व्हायरस काय करते, ह्या थुंकल्यामुळे, ह्या
थुंकण्यामुळे त्याच्या तोंडातून काही ड्रॉपलेट्स निघते आणि ह्या ड्रॉपलेटच्या माध्यमातून ते थुंकी ह्या हवेमध्ये मिसळून त्याचं इन्फेक्शन दुसऱ्याला होते. आताच आपल्याला माहीत आहे का आपल्या भारतामध्ये कोरोना व्हायरस सुरू आहे, कोविड-19 सुरू आहे आणि कोविड-19चं मेन लक्षण दिलेलं आहे खोकला येणे, थुंकणे. थुंकल्यामुळे त्याचे शरीरामध्ये जे कोविड-19 आहे व्हायरस आहे, तो कोरोना नावाचा व्हायरस हा दुसऱ्याला सुद्धा लागू होतो. आपण सगळेजण या कोरोना व्हायरसच्या दहशतीमध्ये वावरत आहोत, एकमेकाशी संबंध ठेवत नाही. आपण मास्क लावून फिरत आहोत म्हणजे आपल्या शरीरातून कोणत्याही प्रकारचा विषाणू आपल्या शरीरात गेला पाहिजे नाही म्हणून. या प्रकारची इथं आकृती दिलेली आहे. यानंतर इन्फेक्शन डिसीज, संसर्गजन्य रोग, इन्फेक्शन डिसीज, इन्फेक्शन होणे. द डिसीज स्प्रेड थ्राउट द contaminated air, water, food, vectors, insect and other animals is called as infection disease. म्हणजेच आपल्याला कशाच्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये रोग होणे याला म्हणतात इन्फेक्शन डिसीज. डिसीज स्प्रेड थ्राउट द कंटेनर एअर्स, वाटर, फूड, व्हेक्टर इज कॉल्ड ॲज इन्फेक्शन डिसीज. म्हणजे दूषित हवा, पाणी, अन्न किंवा वाहकामध्ये आपल्याला कीटक आणि प्राणी याद्वारे सुद्धा याद्वारे जे रोग पसरतात याला संसर्गजन्य रोग असे म्हणतात. आता संसर्गजन्याचा आपल्याला इथं चार्ट दिलेला आहे. इथं आपल्याला चार्ट दिलेला आहे कोणकोणत्या प्रकारचे संसर्गजन्य रोग आहेत. याच्यामध्ये सगळ्यात पहिले दिलेला आहे, सगळ्यात प्रथम आपल्याला दिलेला आहे नेम ऑफ द डिसीज, पॅथोजन, मोड ऑफ इन्फेक्शन, सिम्पटम्स आणि प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट. आता सगळ्यात पहिलं दिलेलं आहे ट्युबरकुलोसिस, म्हणजे आपण याला TB म्हणतो, क्षयरोग. हा क्षयरोग कशामुळे होते? मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली नावाच्या बॅक्टेरियापासून आपल्याला हा विषाणूजन्य रोग आहे. आता कशामुळे होते हा रोगाचा एक दुसऱ्याकडे इन्फेक्शन कशामुळे होते? द प्लेसिंग ऑफ पेशंट्स थ्राउट द इयर, क्लोजन कॉन्टॅक्ट विथ द शेअरिंग द मटेरियल ऑफ द पेशंट, म्हणजेच रोग्यांच्या थुंकीतून त्याचा हवेमार्फत प्रसार होतो. त्याच्यानंतर रोग्याच्या सान्निध्यात जर आपण दीर्घकाळ राहिलो आणि त्याच्या वस्तू जरी वापरला तरी आपल्याला TB हे बिमारी होते, ट्युबरकुलोसिस होऊ शकते. याची लक्षणे कोणती आहे, सिम्पटम्स कोणती आहे? क्रोनिक कॉज, दीर्घकाळ खोकला येणे, एकसारखा खोकलत राहणे. बॉडी स्प्लिटिंग, द इमेशन्स, थुंकीतून रक्त पडणे, थुंकीद्वारे रक्त पडत असते. त्यानंतर इमॅशियस डिफरंट ब्रिदिंग्स, श्वासोच्छवासाच्या प्रक्रियेमध्ये त्याला त्रास होते. अशा प्रकारचे हे जे लक्षणं दिलेले आहे ट्युबरकुलोसिसचे. आणि आता हा रोग कशामुळे दुरुस्त होतो? प्रिव्हेन्शन काळजी काय घ्यायची आपल्याला, उपाय काय करायचे आणि काय उपचार करू शकतो? BCG वॅक्सिन, गव्हर्नमेंटच्या माध्यमातून आपल्याला BCGची वॅक्सिन मिळते. आयसोलेशन ऑफ प्रेशर रेग्युलेशन मेडिसिन, ह्या पेशंटला इतरापासून वेगळे ठेवणे. जसे आपण पाहिलं आता कोविड-19मधून पेशंटला आयसोलेट करते, क्वारंटाईन करते, म्हणजे त्याला आपलं वेगळं ठेवते, वेगळ्या खोलीमध्ये ठेवते. आणि मेडिसिन लाईक द डॉटची ट्रीटमेंट घेणे, हे सरकारची एक योजना आहे. सरकारची एक योजना दिलेली आहे, डॉट थेरपी आहे ते एक गव्हर्नमेंटच्या माध्यमातून. आणि हे ट्युबरकुलोसिस मिनिमम 6 महिन्यामध्ये दुरुस्त होणारा रोग आहे. समोरचा दुसरा दिलेला आहे आपल्याला, 2 नंबरचा आपल्याला दिलेला आहे
हिपॅटायटिस नावाचा रोग दिलेला आहे. डिसीज हिपॅटायटिस म्हणजे आपण याला जॉन्डिस म्हणतो, मराठीमध्ये याला कावीळ म्हणतो, पिलिया म्हणतो, कावीळ झाला म्हणते, पिलिया झाला म्हणते. अशा प्रकारचे आपण अनेक प्रकारचे ऐकत असतो. हे कशामुळे होते? द हिपॅटिस व्हायरस ABCDE नावाचे हिपॅटिस व्हायरसमुळे ह्या शरीरामध्ये आपल्याला कावीळ हा विषाणूजन्य रोग होतो. आता याचीवाली आपल्याला संक्रमणाचे माध्यम काय आहे? कॉन्टॅमिनेटेड वॉटर, अशुद्ध पाणी पिणे, शेअरिंग ऑफ द ब्लड ऑफ ट्रान्सफ्युशन्स म्हणजे दूषित सुया वापरणे, एकाला इंजेक्शन दिल्यानंतर तेच इंजेक्शनचा दुसऱ्यासाठी वापर करणे, याच्यामुळे सुद्धा आपल्याला हा हिपॅटिस जॉन्डिस हा बिमारी होऊ शकतो. याच्यामध्ये आपल्याला सिम्पटम्स काय दिलेला आहे? ॲनॉक्झिया, येलो युरिन, पिवळी लघवी होणे, ॲनॉक्झिया भूक मंदावणे, जनरल विकनेस थकवा जाणवणे, आणि त्याच्यानंतर ओमेटिंग्स उलटी आल्यासारखं वाटणे, आणि ग्रे स्टूल्स आपले जे मल आहे, आपली जे विष्ठ आहे, याचासुद्धा कलर एकदम राखोंडी काळा तयार होते. याच्यामध्ये आपल्याला हे सिम्पटम्स दिलेले आहे. आता आपण कोणती काळजी घेणार आहोत? कोणती काळजी घ्यायची? ड्रिंकिंग ए बॉइल्ड वॉटर, गरम पाणी प्यायचं, आणि प्रॉपर क्लिनिंग ऑफ द हँड. प्रॉपर क्लिनिंग ऑफ द हँड, कधीही आपण संडासला गेलो, स्वच्छतागृहाचा वापर केला तर आपले हात स्वच्छ धुवायचे आहे. त्याच्यामुळे आपण हिपॅटिस या रोगापासून आपलं संरक्षण करू शकतो. यानंतर तिसऱ्या प्रकारचा इन्फेक्शियस डिसीज दिलेला आहे आपल्याला, डिसेंट्री. तिसऱ्या नंबरचा दिलेला आहे आपल्याला डिसेंट्री. याला आपण अतिसार म्हणतो, आपल्या भाषेमध्ये याला हगवण म्हणते. हा बॅक्टेरिया आणि व्हायरस सिलिगिया बॅसिली, इंट्रोमेबा, हिस्टोलिटिका यामुळे हा रोग होतो. म्हणजे जीवाणू आणि विषाणू बॅक्टेरियापासूनही होते आणि व्हायरसपासूनही होते. सिलिगिया बॅसिली, एंटामिया, हिस्टोलिस्टिका याच्यापासून हा डिसेंट्री आपल्याला होत असते. आता कशामुळे होते? कॉन्टॅमिनेटेड फूड अँड वॉटर, अशुद्ध अन्न खाणे, शिळे अन्न खाणे, अशुद्ध पाणी पिणे, कुठचेही पाणी पिणे, याच्यामुळे आपल्याला डिसेंट्री होत असते. अनेक प्रकारचे व्हायरस पाण्याच्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये जाते आणि शरीरामध्ये गेल्यानंतर त्याचा इन्फेक्शन आपल्याला होते, हगवण लागते. आता याच्यामध्ये आपल्याला लक्षणं कोणते आहे? वॉटर स्टूल, पेन इन द ॲडमनंट्स, पोटदुखी, आणि पाण्यासारखी पातळ संडास होणे, जुलाब होणे, एकसारखी संडासले जाणे. वॉटरली स्टूल्स म्हणजे संडासला एकसारखी पाण्यासारखी होणे. आता याच्यापासून आपण काय करू शकतो? काळजी कोणती घ्यायची आहे? ड्रिंकिंग ऑफ बॉइलिंग वॉटर, प्रॉपर स्टोरेज ऑफ द फूड, आणि ORS कन्झम्पशन म्हणजेच गरम पाणी पिणे, चांगलं शुद्ध अन्न खाणे, झाकून ठेवलेलं अन्न खाणे, आणि जलसंजीवनी घेणे. ORSचं पाकिट मिळत असते. ORSचं पाकिट मेडिकलमध्ये आपल्याला ORSचं पाकिट मिळते, आणि ते पाकिट जर आपण पिलो तर आपल्या शरीरामध्ये त्याच्यामुळे त्वरित आराम होते. त्यानंतर समोरचा दिलेला आहे आपल्याला कॉलेरा म्हणजे पटकी. जुन्या काळामध्ये कॉलेराची गावाच्या गाव साथ यायची. त्याच्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण गमावे लागत होते विद्यार्थी मित्रांनो. पण आज याच्यावर आपल्या औषधशास्त्रानं, मेडिकल सायन्सनं याच्यावर निर्बंध आणलेले आहे. याच्यावर आपली पकड निर्माण झाली आहे. त्यामुळे याच्यातून आपला जीव वाचू शकतो. आता हा कशामुळे होते? व्हिब्रो कॉलेनकिया बॅक्टेरियम, व्हिब्रो कॉलरी
नावाच्या बॅक्टेरियामुळे, विषाणूमुळे हा रोग होतो. आता कशामुळे होत असते बा, आपण काय काळजी घ्या, कशामुळे आपल्याला होते? कॉन्टॅमिनेटेड फूड अँड वॉटर, इथं सुद्धा दूषित अन्न आणि पाणी. म्हणजे सगळ्या आपण जर पाहिलं तर डिसेंट्री पाहिलं तर याच्यामध्ये हेच कारण आहे, याच्यामध्ये सुद्धा हेच कारण आहे. आता हे जर आपल्याला कॉलरा झाला तर काय येते? व्हॉमिटिंग सर्वल द डिहायड्रिया, कॅम्प्स इन द लेग्स, उलट्या होते, तीव्र जुलाब होते, पोट दुखायला लागते, पायामध्ये दुखते, पेटके येते, पाय एकदम असे आकुडल्यासारखे होते ह्या कॉलरामध्ये. आता आपण काय करू शकतो? फॉलोइंग द हायजेनिकल प्रॅक्टिस, अवॉइड द ओपन प्लेस फूड, ड्रिंकिंग बॉइल वॉटर, व्हॅक्सिनेशन अगेन द कॉलरा. म्हणजे स्वच्छता राखावी, उघड्यावरचे अन्नपदार्थ खाऊ नये. आपण उघड्यावरचे अन्नपदार्थ खातो, आपण बाहेर फिरायला गेल्यानंतर आपल्या रोडवर अनेक प्रकारचे अन्नाचे ठेले लागलेले असते, आपण तिचे अन्न खात असतो, त्याच्यावर अनेक प्रकारचे विषाणू जीवाणू हवेमधले बसत असतात आणि आपण ते खातो, त्याच्यामुळे आपल्याला कॉलरा, डिसेंट्री अशी बिमारी होते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हे खाण्याला अवॉइड करावे. त्यानंतर समोरचं दिलेलं आहे शेवटला या चार्टमधला टायफॉइड. याच्यामध्ये शेवटला दिलेला आहे टायफॉइड. टायफॉइड म्हणजे विषम जोर, अतिशय भयानक असा हा डिसीज आहे टायफॉइड. पण टायफॉइड झाला म्हणजे घाबरून जायचं नाही, आपण दवाखान्यात गेलो म्हणजे हा सुद्धा पूर्णतः बरा होणारा रोग आहे. पण याच्यावर दुर्लक्ष जर केलं तर माणसाला प्राणसुद्धा जाऊ शकते. हा सॅलोमिया टायफाई नावाच्या बॅक्टेरियापासून होतो. सॅलोमिया टायफाई नावाच्या बॅक्टेरियापासून होतो. आणि याचंवालं कशापासून होते बा? याचंवालं संक्रमणाचं कारण काय, कुठून आपल्या शरीरामध्ये जाते? कॉन्टॅमिनेटेड फूड्स अँड वॉटर. म्हणजेच याच्यामध्ये सुद्धा हेच कारण दिलेलं आहे, याच्यातही हेच कारण आहे. प्रत्येक यातनी जर आपण पाहिलं तर आपल्याला प्रत्येक यातनी हेच कारण दिसते. कॉन्टॅमिनेटेड फूड्स, वॉटर, दूषित अन्न खाणे, दूषित पाणी पिणे. याच्यामध्ये सुद्धा कोणते आपल्याला हे दिसते? याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हे दिसत आहे ऑनेक्झिया. याच्यामध्ये भूक मंदावते विषम जोर झाला तर. हेड चेक येते, आपलं तीव्र डोकं दुखायला लागते. रॅश ऑन द ॲडमिनी, डिसेंट्री. याच्यामध्ये संडास लागते, अतिसार होते. फीवर अप टू द 104 फॅरनहाइट्स. आपला जो ताप आहे हा 104 डिग्री फॅरनहाइटच्या वर जातो, आपलं शरीर एकदम गरम होते. याच्यासाठी आपल्याला काय काळजी घ्यायची आहे? ड्रिंकिंग द क्लीन वॉटर, स्वच्छ पाणी प्यायचं आहे, शुद्ध पाणी प्यायचं आहे. व्हॅक्सिनेशन, आपल्याला दवाखान्यात जाऊन चांगल्या ट्रीटमेंट घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर आपल्या घराच्या आजूबाजूला जर सांडपाणी असेल, आपल्या घराच्या बाजूला नाल्या असेल तर ते नाल्या आपल्याला साफ करायचं आहे, आजूबाजूचा परिसर साफ करायचा आहे. त्याच्यामुळे टायफॉइड ज्या मॉस्किटोमुळे होतो, त्या डासामुळे होतो, त्या डासाचा नायनाट होईल. विद्यार्थी मित्रांनो, आपण या चार्टमध्ये 4 प्रकारचे आपण इन्फेक्शनल डिसीज पाहिलेले आहे. पहिला पाहिलेला आहे ट्युबरकुलोसिस, हेपॅटिट्स, त्याच्यानंतर डिसेंट्री, कॉलरा आणि टायफॉइड्स. या चार्टमधला जर आपण पूर्ण अभ्यास केला तर हे आपल्याला निगडीत असणारे डिसीज आहे, आपल्या समाजामध्ये निगडीत असणारे डिसीज आहे. आणि आपण जर योग्य प्रकारे काळजी घेतली तर आपण या डिसीजपासून, या रोगापासून मुक्त राहू शकतो. आता नंतर समोर दिलेला आहे सम इन्फेक्शियस डिसीज. याचा आपण समोरच्या पाठामध्ये आपण अभ्यास करणारा विद्यार्थी मित्रांनो, एवढा सर्व अभ्यास करा. आणि पूर्ण अभ्यास केल्यानंतर, कारण हे आपल्या जीवनाशी निगडीत आहे, आपल्या आरोग्य निगडीत आहे, पण याचा चांगला अभ्यास जर केला तर आपण समोर निरोगी राहू, आपल्याला कोणतीही बिमारी होणार नाही. कारण आज आपल्याला माहीत आहे का, कोविड-19 म्हणजे कोरोना व्हायरस हा आपल्या भारत देशामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वत्र येत आहे. दररोज आपल्या नवीन रुग्ण सापडत आहे. पण आपण जर योग्य काळजी घेतली तर आपण निरोगी राहू आणि स्वस्थ राहू आणि समाजसुद्धा स्वस्थ राहील.